तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो नवीन अभ्यासक्रम आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी तो आपला बदललेला आहे आणि इतिहास विषयाचं जे पुस्तक आहे, पाठ्यपुस्तक ते आता उपलब्ध झालेलं आहे. तर त्याच्यातलं जे पहिलं प्रकरण आहे इतिहासाची साधने. तर ते प्रकरण आपण काय करणार आहोत या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इतिहासाची साधने म्हणजे इतिहास अभ्यास करताना आपण कोणकोणत्या गोष्टींचा उपयोग करतो, त्या सगळ्या गोष्टींना काय म्हणतात? इतिहासाची साधने. तर इथून हे सगळे पॉइंट्स आपल्याला या सगळ्यामध्ये प्रकरणामध्ये बघायचे आहेत. म्हणजे इतिहासाची जुळणी म्हणजे नेमकं काय? साधनं कुठली-कुठली आहेत? भौतिक, लिखित, मौखिक. प्राचीन भारताच्या इतिहासाचे स्रोत कुठले-कुठले आहेत? की ज्याच्यातून आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास कळतो. महाराष्ट्रातील वस्तुसंग्रहालय आणि वारसा स्थळं कोणती-कोणती आहेत? तर सुरुवात करूया आपण. आपल्या देशाचा खूप प्राचीन इतिहास आहे. म्हणजे 100-200 वर्षाचा नसून तो हजारो वर्षांचा आपला इतिहास ह्या आपल्या देशाला आहे. पण तो आपल्याला कसा कळला? म्हणजे आता आपण इतिहासाचं पुस्तक आता आपल्याला 6वीला आहे. पण इतिहासाचा जो अभ्यास आहे तो करत असताना इतिहास कळला कसा आपल्याला? म्हणजे भूतकाळात घडलेल्या गोष्टी आपल्याला कशा कळाल्या? आपले पूर्वज कसे राहायचे? त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना, त्यांची संस्कृती, समाज, राज्यव्यवस्था यांचा अभ्यास कसा केला जातो? म्हणजे इतिहासामध्ये त्यावेळची संस्कृती कशी होती? आपले पूर्वज म्हणजे आपल्या मागील पिढ्या ज्या आहेत, त्या कशा राहायच्या? त्यावेळची राज्यव्यवस्था कशी होती? म्हणजे जशी आता आपल्या देशात लोकशाही आहे. पूर्वी राजे लोकं काय करत होते? त्या आपल्या देशावर राज्य करत होते. तर ती व्यवस्था कशी होती? यांचा अभ्यास कसा केला जातो? तर असे प्रश्न तुम्हाला सुद्धा पडले आहेत का? तर नक्कीच पडले असतील. तर तुम्हाला पडलेले असे काही आणखीन प्रश्न असतील तर त्यांची तुम्ही यादी करू शकता. आता कल्पना करा म्हटलंय. समजा तुम्ही एका किल्ल्यात फिरत आहात. अचानक तुम्हाला जमिनीवर एक नाणं सापडलं. किल्ल्यामध्ये फिरत असताना तुमची शाळेची सहल गेली असं समजा आणि त्याच्यामध्ये तिथं फिरत असताना तुम्हाला एक नाणं सापडलं किंवा एखाद्या भिंतीवर तुमचं लक्ष गेलं आणि तिथे तुम्हाला एक लेख कोरलेला दिसला, दगडामध्ये कोरलेला. आता ती भाषा तुम्हाला नाही समजली, ठीक आहे. पण कोणत्यातरी भाषेत तो लेख कोरलेला आहे हे तुम्हाला दिसलं. एखाद्या झाडाच्या मुळाशी दडलेला खापराचा तुकडा तुम्हाला सापडला. म्हणजे थोडक्यात काय की भांड्याचा एखादा तुकडा तुम्हाला सापडला. तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल की हा कोणत्या काळातला आहे? कारण त्याला बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा काही आत्ताच्या काळातला नाहीये. मग साधारण किती वर्ष जुना आहे? याचा अर्थ काय? म्हणजे जे कोरलेला लेख आहे त्याच्यावर नेमकं काय लिहिलंय? या वस्तू आपल्याला भूतकाळाची कोणती गोष्ट सांगत असतील? तर असे प्रश्न काय होतात आपल्याला पडतात अशा गोष्टी बघितल्यावर. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण इतिहासाच्या विविध साधनांचा म्हणजे इतिहास अभ्यास करताना ज्या गोष्टी वापरल्या जातात त्याला म्हणायचं इतिहासाची साधनं. तर ती इतिहासाची साधनं आपण बघणार आहोत. हीच ती जादुई किल्ली जिच्यामुळे आपल्याला हजारो वर्षापूर्वीच्या लोकांच्या जीवनात डोकावून पाहणं शक्य झालं. जसं मी म्हटलं मगाशी तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतिहास आपल्याला कसा कळाला? तर त्या सगळ्या इतिहासाच्या साधनांमुळे आणि त्यालाच जादुई किल्ली म्हटलंय की ज्याच्यामुळे आपल्याला हजारो वर्षापूर्वीच्या लोकांचा जो इतिहास आहे तो आपल्याला काय झाला समजला. आता त्याच्यानंतर पुढे इथे इयत्ता 5वी मध्ये तुम्हाला याविषयी माहिती मिळाली. थोडीफार माहिती तुम्ही घेतलीत. आपण इतिहासात जे काही शिकतो, तो इतिहास पुराव्यांच्या आधारे लिहितात. आता हे महत्वाचं आहे. इतिहास हा नेहमी कशाच्या आधारे लिहिला जातो? पुराव्यांच्या आधारे. हे नोट करून ठेवा. पुरावे असतील तरच इतिहासात घडलेली गोष्ट काय मानली जाते? सत्य मानली जाते. जर पुरावाच नसेल तर त्याला इतिहासाच्या दृष्टीनं सत्य मानलं जात नाही. ज्या गोष्टींच्या आधारे इतिहासाचे पुरावे मिळतात त्या गोष्टी इतिहासातील माहिती मिळवण्याचे स्रोत. जसं पाण्याचा स्रोत कसा असतो? नदी असते. तसं इतिहासाची माहिती मिळवण्याचे स्रोत म्हणजे हे इतिहासाचे पुरावे. इतिहासाची जुळणी म्हणजे इतिहासाची एक प्रकारे बांधणी. इतिहासाची जुळणी म्हणजे तुकड्या-तुकड्यांचे एखादे कोडे जुळवण्यासारखं आहे. तुम्ही लहानपणी एखादं असं एक चित्र असतं एखाद्या प्राण्याचं आणि त्याचे असे वेगवेगळे तुकडे केलेले असतात. ते तुकडे सगळे विस्कळीत असतात. जर का तुम्ही ते एकत्र केले तर त्या प्राण्याचं किंवा त्या काय असेल ते निसर्गचित्र ते सगळं पूर्ण होतं. ते तुकडे जर तुम्ही जुळवले तर तुम्हाला ते पूर्ण चित्र स्पष्ट होतं. तसं इतिहासाचं सुद्धा तसंच आहे. तुकड्या-तुकड्यांचं हे कोड जुळवण्यासारखंच आहे. म्हणजे त्यासाठी कशाचा उपयोग होतो? तर भूतकाळातील नाणी, कॉइन्स, शिलालेख, म्हणजे दगडावर लिहिलेल्या गोष्टी, चित्रे, मातीची भांडी अशा अनेक वस्तू या जणू त्या कोड्याचे छोटे-छोटे तुकडे आहेत. आणि पण ते इकडे-तिकडे असे पसरल्यासारखे आहेत. जेव्हा इतिहासकार म्हणजे कोण? जे इतिहासाचा अभ्यास करतात. हे तुकडे नीट जुळवतात तेव्हा भूतकाळाचं एक सुंदर चित्र तयार होतं. जसं त्या कोड्याचं तुम्ही काय करता? वेगवेगळे तुकडे एकत्र करता, योग्य प्रकारे जुळवता आणि मग सुंदर चित्र तयार होतं. तसं ही जी नाणी, शिलालेख, चित्र सापडतात, इतिहासकार काय करतात?
या तुकड्यांना नीट जुळवतात हां आणि आपल्याला भूतकाळाचं सुंदर चित्र म्हणजेच इतिहासाची जुळणी करून देतात. संशोधनाच्या स्रोतांच्या आधारे आपण भूतकाळातील घटना म्हणजे संशोधन जे इतिहासात केलं जातं त्यातल्या ज्या स्रोत आहेत की ज्याच्याद्वारे आपल्याला माहिती मिळते इतिहासाची त्या आपण भूतकाळातील घटना, विचार, संस्कृती, जीवनशैली त्यातून जाणून घेऊ शकतो. म्हणजे भूतकाळात नेमकं काय घडलं? त्याच्यामध्ये त्यावेळेचे लोक काय विचार करत होते, त्यांची काय संस्कृती होती, जीवन कसं जगत होते, ते त्यातनं आपल्याला कळतं. या स्रोतांची विभागणी म्हणजे ज्याच्यातून आपल्याला इतिहासाची माहिती मिळते, त्या स्रोतांची विभागणी आपण काय करतो? 3 भागामध्ये करतो. प्राथमिक साधनं, दुय्यम साधनं आणि मौखिक साधनं. ती काय आहेत ती नेमकं आपण आता पुढं एक-एक करून बघूया. आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या वस्तू, कोरून ठेवलेले लेख, पूर्वजांनी आपल्या ज्या काही वस्तू वापरल्यात त्या दगडावर वगैरे कोरून ठेवलेले लेख, बांधलेल्या वास्तू म्हणजे इमारती वगैरे अशा त्यावेळेचं काय असतील ते, मंदिरे असतील, त्या काळातील चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्र या विविध साधनातून आपल्याला इतिहास शोधून काढता येतो. म्हणजे हे सगळे लेख असेल, दगडावर लिहिलेला लेख असेल, इमारती असतील, त्या इमारतीचं बांधकाम जर बघितलं किंवा त्यावेळच्या ज्या परंपरा आहेत, लोककला आहेत, हां, पोवाडा वगैरे असं काही आहेत, लोकसाहित्य आहे, ऐतिहासिक कागदपत्र आहेत, म्हणजे एका राजानं दुसऱ्या राजाला पाठवलेलं एखादं पत्र असेल, तर या साधनांमधून आपल्याला इतिहास काय करता येतो, त्या शोधून काढता येतो. या सर्वांना आपण काय म्हणतो थोडक्यात इतिहासाची साधनं असं म्हणतो. आता त्याच्यानंतर पुढे इतिहासाच्या साधनांमध्ये जसं मी पहिला सांगितलं प्राथमिक साधने. ही साधने थेट संबंधित काळातील असतात. आता उदाहरणं बघूया म्हणजे लक्षात येईल. शिलालेख. आता शिलालेख काय आत्ता कोणी तयार करणार नाही. तो त्याच काळातला असणार आहे डायरेक्ट. ताम्रपट, नाणी, त्याच्यानंतर दस्तऐवज वेगवेगळे, त्याच्यामध्ये भूर्जपत्रे, करारपत्रे, जुन्या वस्तू असतील, शस्त्र असतील, जुन्या वास्तू म्हणजे इमारती वगैरे, मंदिरे. तर ही सगळी काय आहेत त्या काळातल्या थेट वस्तू आहेत. त्या आपल्याला इतिहासाचं म्हणजे ज्यावेळी एखाद्या ठिकाणी खोदकाम केलं जातं, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या वस्तू काय होतात बऱ्याच ठिकाणी सापडतात किंवा एखादी वास्तू आहे त्याच्यावर लिहिलेलं माहिती असते, तर ती काय केली जाते आपण त्यातून आपल्याला ती गोष्ट मिळते. मग याचं महत्त्व काय आहे? ही साधने इतिहास लिहिताना त्या काळाची यथातथ्य म्हणजे अगदी योग्य माहिती देण्याचं काम करतात. कारण ती त्याच काळातली असतात. म्हणजे तो एक प्रकारे खरा पुरावा जो आहे, म्हणजे जसं म्हणतो आपण की ज्यानं स्पष्ट होईल सगळं, त्यावेळचं असल्यामुळे आपल्याला यथातथ्य म्हणजे काय? अतिशय योग्य असा इतिहास आपल्याला त्यातनं मिळू शकतो. दुय्यम साधने. या साधनांमध्ये प्राथमिक साधनांचा अभ्यास करून माहिती दिलेली असते. आता ही मूळ साधनं आहेत. ओके. आता इतिहासकार काय करतात? या साधनांचा उपयोग करतात आणि माहिती तयार करतात. उदाहरणार्थ इतिहासविषयक पुस्तके, इतिहास संशोधक जे आहेत, ते त्यांनी जे काही अभ्यास केलाय तो सर्वसामान्य लोकांना समजावा म्हणून इतिहासविषयक पुस्तकं लिहितात. पण ते या प्राथमिक साधनांचा वापर करूनच त्यांनी लिहिलेलं असतं. लेख असतात, माहितीपट असतं, संशोधनपर निबंध असतं, रिसर्च पेपर म्हणतो त्याला आपण. एखाद्या संशोधकानं, इतिहास संशोधकानं लिहिलेला निबंध असतो. तज्ञ लोकांची व्याख्यानं असतात. तुम्ही YouTubeवर टाकले तर अनेक इतिहास तज्ञ आहेत. त्यांच्या व्याख्यानातून तुम्हाला माहिती मिळते. त्यांना कुठनं ज्ञान मिळतं? तर त्यांनी या सगळ्याचा प्राथमिक साधनांचा अभ्यास केलेला असतो. विश्वकोश असतात, त्याला एन्सायक्लोपीडिया म्हणतात. त्याच्यानंतर याचं महत्त्व काय? या साधनांमधून इतिहासाची सुसंगत माहिती मिळते. इतिहासाला योग्य अशी माहिती आपल्याला त्यातनं मिळते. ही साधने संशोधकांनी विश्लेषण करून तयार केलेली असतात. आता याची जी सत्यता आहे, ती त्या इतिहासकारानं कसा त्याचा अभ्यास केलाय, तो किती तटस्थपणे राहून त्यानं ते तटस्थ म्हणजे कुठलीही बाजू न घेता त्यानं खरा-खुरा इतिहास कसा लिहिलाय त्याच्यावर पण ते अवलंबून असतं. पण बऱ्यापैकी ही साधनं वापरून, प्राथमिक साधनं वापरून करत असल्यामुळं विश्लेषण तयार करून म्हणजे त्याच्यावर विचार-विमर्श करून ही साधनं तयार केलेली असतात. तर त्याला म्हणायचं दुय्यम साधनं. याच्यानंतर आहेत मौखिक साधने. या साधनांमध्ये भूतकाळातील घटना, परंपरा, संस्कृती किंवा अनुभव तोंडी स्वरूपात पिढ्यानपिढ्या काय केले जातात? जतन केले जातात. आता ह्याच्यात लिहिलं काही जात नाही. पण ज्या काही घटना आहेत, आता तो खरं तर पुराव्यानुसार इतिहासाचा भाग नाही आहे, पण किंवा आपण असं म्हणूया की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल झालेली एखादी घटना असेल, तर ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होतं बऱ्याचदा सांगितली जाते. तर ती जी सांगितलेली घटना आहे ती कुठल्या ह्याच्यामध्ये येते? मौखिक ह्याच्यामध्ये येते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपल्याला काय आहे? लिखित पुरावे आहेत. किंवा आपण अगदी जुनं उदाहरण घेऊया. समजा महाभारतातल्या वगैरे कथा आहेत. तर त्या कथा काय असतात त्यावेळी लिखित स्वरूपात जरी उपलब्ध नसलं तरी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते काय होतात पुढे आपल्याला लक्षात येतात.
परंपरा, संस्कृती, अनुभव तोंडी स्वरूपात पिढ्यानपिढ्या जतन केले जातात. यात लिहिलं काही जात नाही. फक्त एक पिढी दुसऱ्या पिढीला तो इतिहास काय करते, तोंडी स्वरूपात सांगते. मग काही लोककथा असतील, हां, वर्षानुवर्ष, हजारो वर्षापासून त्या कथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढी. दंतकथा, दंतकथा म्हणजे काल्पनिक कथा असतात, पण त्यात पण काय असतं, त्यावेळचं जे समाज जीवन आहे त्याची माहिती मिळते. लोकगीते असतील, ओवे असतील, भारुड, लावणी, पोवाडा, लोकनाट्य, कीर्तन, तमाशा. तर याच्यामधनं त्या काळातली माहिती आपल्याला मिळते. शौर्यकथा, वीरगाथा, हे पोवाड्याचाच भाग येतो. ग्रामस्थांच्या, वृद्धांच्या आठवणी. समजा एखाद्या गावाच्या बाहेर मंदिर आहे, तर भलेही त्याच्याबद्दल लिखित स्वरूपात काही उपलब्ध नसेल, पण त्या मागच्या पिढ्यांनी काय केलेलं असतं, पुढच्या पिढींना त्या मंदिराबद्दल माहिती सांगितलेली असते. म्हणजे त्या ग्रामस्थांच्या, जुन्या लोकांच्या आठवणी असतात. प्रवास वर्णने. तर इतिहासात अशा अनेक इतिहासकारक आहेत, की जे काय करतात, एका देशातून दुसऱ्या देशात किंवा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जात असतात. तर त्यांनी लिहिलेली प्रवास वर्णने आहेत. व्यापारी किंवा सैनिकांनी सांगितलेल्या गोष्टी असतील. तर त्यांच्या सुद्धा ज्या गोष्टी आहेत, समजा एखाद्या युद्धात आहे, युद्धात खरं तर युद्ध चालू असताना आपण त्यावेळी तिथं रिपोर्टिंग करू शकत नाही, पण सैनिक आपल्याला त्यावेळची परिस्थिती सांगतात. तर तो सुद्धा इतिहास कळतोय आपल्याला. म्हणजे थोडक्यात काय, लिखित पुरावे नसलेल्या काळात, म्हणजे ज्या काळात लिखित पुरावे नव्हते, म्हणजे लिहायची कलाच मानवाला अवगत नव्हती, तर त्या काळातला जर इतिहास समजायचा असेल, लोकजीवन समजायचं असेल, लोक कसे राहत होते, ते त्यांच्या परंपरा, संस्कृती समजण्यासाठी मौखिक साधनांचा उपयोग होतो. महत्वाचं काय, लिखित पुरावे नसलेल्या काळामध्ये हे जे मौखिक साधन आहे, त्याचा खूप उपयोग होतो. ओके. आता पुढे बघा, पुढचा जो आहे तो भौतिक साधने. आता करून पहा मध्ये आहे, तुमच्या घरातील जुन्या वस्तू तुमच्या घराचा किंवा कुटुंबाचा इतिहास सांगतात. जसं की तुमचा आता समजा अल्बम आहे, फोटो संग्रह आहे, एखादं जुनं भांडं आहे, एखादं चित्र आहे, आजीच्या ठेवणीतली साडी आहे. हे सर्व एकाच पेटीमध्ये जतन करून ठेवा. त्याला तुम्ही काय नाव द्या, वारसा पेटी असं नाव द्या. तर त्याला जर आपण वारसा पेटी नाव दिलं, तर या वस्तू कशाचा इतिहास सांगतात ते वर्गात सांगा. म्हणजे थोडक्यात ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत, त्या जेवढ्या जुन्या असतील, जेवढ्या पिढीपर्यंतच्या असतील, तेवढ्या पिढीपर्यंत तुमच्या कुटुंबाचा ते इतिहास सांगणार आहेत. म्हणजे थोडक्यात हा तुमचा वारसा पेटी आहे. इतिहासामध्ये पण असंच असतं. तर या वारसा पेटी असतात. या वस्तू म्हणजे इतिहासाची भौतिक साधने आहेत. हे जे काही सगळं साहित्य आहे, ते काय आहे, भौतिक आहे. भौतिक साधनं म्हणजे काय, जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि हाताने ज्याला स्पर्श करू शकतो, अशी साधने म्हणजे भौतिक साधने. या साधनांचा वापर इतिहासाच्या अभ्यासात फार महत्वाचा असतो. लक्षात आलं तर, कारण ही काय आहेत, आपल्याला ही डोळ्यांनी दिसतात, त्याला आपण स्पर्श करू शकतो, अनुभव घेऊ शकतो त्याचा. भौतिक साधने त्या काळातील माणसांचं जीवन कसं होतं, संस्कृती, परंपरा, खेळ, कला, विज्ञान याची माहिती देतात. ही साधने इतिहास संशोधनात प्राथमिक साधने, जे सर्वात महत्वाची साधने म्हणून वापरली जातात. कारण यांच्यावरच त्या इतिहासकारक वापरतात ते. म्हणजे जे इतिहासाचे अभ्यासक आहेत, ते ही प्राथमिक साधने वापरतात. प्राचीन काळी माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आजही सापडतात. ह्यात कोण आलं, शिलालेख आला, ताम्रपट आला, जुनी नाणी आली, शस्त्रे, भांडी, दगडी किंवा धातूच्या मूर्ती, जुन्या इमारती, किल्ले, मंदिरे, पानवटे इत्यादींचा समावेश असतो. तर ही सगळी काय आहेत, भौतिक साधनं आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की भौतिक साधने कोणकोणती, तर हे तुम्ही लिहू शकता. ही साधने आजही पुरातत्वीय संग्रहालयात आणि ऐतिहासिक स्थळांवर तुम्हाला पाहायला जातात. पुरातत्वीय संग्रहालय म्हणजे काय, तर इतिहासाची ही जी सगळी भौतिक साधनं आहेत, ती जिथे एकत्र ठेवली जातात, त्याला म्हणायचं पुरातत्वीय संग्रहालय. किंवा ऐतिहासिक स्थळ, की जिथे हे सगळं काय असतं, एकत्र ठेवलेलं असतं. त्याच्यानंतर पुढे आहे इथे, याच्यामध्ये परत पुढचा बघ, जस्ट अ मिनिट. इथे आहे पेज नंबर आपला 2 आणि त्याच्यानंतर हे 3. ओके. तर खापराचे तुकडे, म्हणजे फुटलेल्या एखाद्या जुन्या भांड्याचे तुकडे, त्यासाठी वापरलेली माती, त्यावरील लेप, रंगीत नक्षी किंवा कलाकृती, यावरून ती भांडी कोणत्या काळाची असावीत, ती कशासाठी वापरलेली जात असावीत, हे काय करू शकतात, हे शास्त्रीय पद्धतीच्या आधारे काय होतं, आपल्याला कळू शकतं. त्याच्यानंतर पुढे धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यांच्या अवशेषांच्या आधारे, धान्य असेल, फळांच्या बिया असतील किंवा प्राण्यांची हाडं असतील, हे म्हणजे बरेच वर्षानंतर काय होतं, त्याचं फक्त अवशेष राहिलेले असतात. त्या काळातील आपल्याला काय कळतं, आहार पद्धती काय आहे, कशा प्रकारे लोक काय खात होते, किंवा खाण्याबाबतीत त्यांचे काय नियम होते, ते आपल्याला लक्षात येतं. कोरलेले शिलालेख हे तत्कालीन प्रशासन, शिलालेख म्हणजे दगडावर लिहिलेली माहिती. तर त्यावेळेचं जे प्रशासन होतं, म्हणजे त्यावेळेचं जे सरकार होतं, थोडक्यात जे काय करायचे, शासन चालवायचे, धार्मिक व सामाजिक जीवन याविषयी माहिती देतात.
त्या काळातील शस्त्रे व संरक्षण तटबंदी, राजवाडे व पुरातत्व वास्तू यांचा अभ्यास केल्यानं त्या काळातली जी संरक्षण व्यवस्था आहे, लढाईच्या पद्धती आहेत, वास्तुकला आहे, या सगळ्यांची आपल्याला माहिती मिळते. तसेच जुनी नाणी किंवा मुद्रा यांच्या आधारे त्या काळातली अर्थव्यवस्था कशी होती, म्हणजे आर्थिक व्यवहार कसे होते, पैशाचे व्यवहार कसे होते, राज्यकर्ते ज्यांनी राज्य केलं त्यांची नावे, राजा महाराजा यांची नावे, धार्मिक परंपरा आणि कला यांवर प्रकाश टाकला जातो. याचाच अर्थ भौतिक साधने त्या काळातील मानवी जीवनाचा इतिहास समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची असतात. आता तिसरं आहे लिखित साधने. लिखित साधने म्हणजे लिहिलेल्या स्वरूपात जी साधने उपलब्ध आहेत, जी साधनं काय आहेत, लिहिलेल्या स्वरूपात आहेत, त्याला आपण काय म्हणतो, लिखित साधनं म्हणतो. या लिखित साधनांमधून त्या काळातील भाषा, लिपी, संस्कृती, त्यावेळची भाषा कशी होती, कोणती लिपी वापरली जायची, संस्कृती कशी होती, राजकीय धोरण म्हणजे राजकीय निर्णय काय घेतले जायचे, किंवा जे काही राज्य करणारे लोक आहेत ती जनतेसाठी काय करत होते, समाज रचना कशी होती, समाजामध्ये आपण म्हणूया जात असेल, वेगवेगळे धर्म असतील, तर ते कसे होते, आर्थिक व्यवस्था त्यावेळची कशी होती, धार्मिक आणि सामाजिक विचारसरणी, धर्माबाबतीत आणि समाजाबाबतीत लोकांचे विचार काय होते, या सगळ्यांची माहिती आपल्याला लिखित मधून मिळते. ओके, तर याच्यामध्ये अश्मयुगातील म्हणजे प्राग ऐतिहासिक काळात माणसाला लिहिण्याची कला उगत झालेली नव्हती. म्हणून त्याला प्राग ऐतिहासिक काळ म्हणतात, की ज्याच्यामध्ये माणसाला लिहिता येत नव्हतं. त्या काळातील माहिती आपण भौतिक साधनांच्या आधारे जाणून घेतो. भौतिक साधने जी आहेत, कारण माणसानं त्यावेळी काही इतिहास लिहून ठेवला नव्हता किंवा कुठलीच माहिती लिहून ठेवली नव्हती, तर त्याच्यासाठी त्यावेळेचा अभ्यास करायसाठी आपण भौतिक साधनं वापरू शकतो. म्हणजे नाणी असतील, जुनी भांडी असतील, शिलालेख असेल. परंतु जसजशी माणसाची आकलन क्षमता आणि भाषा विकसित होत गेली, तसं तसं त्याने आपले अनुभव आणि माहिती चित्रांद्वारे, चिन्हांद्वारे व्यक्त करायला सुरुवात केली. जसं जसं माणसाला थोडंफार लिहायला, काही मांडायला जमायला लागलं, तर लेखनाची सुरुवात त्यातनं झाली. हीच लेखनाची सुरुवात होती. पुढे लेखन पद्धती विकसित होण्यासाठी सुद्धा बराच वर्ष लागला. सगळ्या क्रिया ह्या फार हळूहळू होत गेलेल्या आहेत. आता माहिती आहे का तुम्हाला, थोडी माहिती करून घ्यायची आहे. इतिहास लिहिण्यासाठी ज्या काळातील लिखित पुरावे उपलब्ध असतात त्याला काय म्हणतात, तो काळ आपण ऐतिहासिक काळ म्हणून काळ म्हणून ओळखतो. तर लिखित पुरावे असतील तर त्याला म्हणायचं ऐतिहासिक काळ, आणि लिखित पुरावे नसतील तर प्रागैतिहासिक काळ. ओके, ज्या काळात लिपींचा उगम झाला नव्हता त्या काळाला काय म्हणतात, प्रागैतिहासिक. आणि ज्या काळात लिखित पुरावे म्हणजे लिहिलेले पुरावे उपलब्ध होते तो ऐतिहासिक, लिहिलेले पुरावे उपलब्ध नव्हते तो प्रागैतिहासिक काळ. प्राचीन काळात व्यापारी, प्रवासी, राजे आणि विद्वान यांनी आपल्या अनुभवांच्या, घटनांच्या किंवा आदेशांच्या नोंदी करून ठेवल्या होत्या. जे व्यापारी आहेत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू विकणारे, प्रवासी आहेत, राजे आहेत, विद्वान लोक आहेत, की ज्यांना आयुष्याचं सत्य जाणून घ्यायचं आहे, तर अशा लोकांनी काय केलं, आपल्या अनुभवाचं, घटनांचं, म्हणजे त्यांना जे काही लक्षात आलं ते त्यावेळी घडलेल्या घटना, त्यांच्या समोर घडलेल्या किंवा आदेशांच्या नोंदणी करून ठेवल्या होत्या. लिखित साधनांमधून आपल्याला त्या काळातील लिपी कोणती होती, भाषा कोणती होती, लेखनशैली कशी होती, म्हणजे कशा प्रकारे लिहित होते लोकांचे आचार विचार, परंपरा आणि जीवन पद्धती, कशा प्रकारे लोक जीवन जगत होते, याची माहिती मिळते. त्यातील काळाच्या नोंदीच्या आधारे कालखंडाची माहिती मिळते. म्हणजे तो कालखंड कसा होता, त्यावेळी ज्या नोंदी करून ठेवल्या होत्या, तर त्यावरून आपल्याला काय कळतं, त्या कालखंडाची माहिती मिळते. या साधनांच्या आधारे इतिहासकार विश्लेषण करून त्या कालखंडाचा इतिहास लिहितात. म्हणजे इतिहासकारकांना सुद्धा, ज्यांना इतिहास लिहायचा आहे, त्यांना या सगळ्या साधनांचा उपयोग होतो. विविध संग्रहालये, ग्रंथालये, मंदिरे या ठिकाणी प्राचीन काळातील लिखित साधनं पाहायला मिळतात. तुम्हाला जर लिखित साधनं बघायची असतील तर संग्रहालय म्हणजे जिथे अशा लिखित त्यांचा संग्रह करून एकत्र करून ठेवलेले असतात, ग्रंथालय जिथे मोठे मोठे ग्रंथ पुस्तकं असतात, मंदिरं असतील, मंदिरांवर काही कोरीव काम केलेलं असतं, तिथे तुम्हाला लिखित साधनं पाहायला मिळतात. करून पहा. तुमच्या आजी आजोबांशी किंवा कुटुंबातील इतर वडीलधाऱ्यांशी बोला. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, त्यांच्या गावातील, शहरातील कथा, सण, उत्सव, त्यांनी अनुभवलेली एखादी ऐतिहासिक घटना याविषयी जाणून घ्या आणि त्या तुमच्या नोंदवहीत काय करा, नोंद ठेवा. म्हणजे तुम्हाला कळेल की इतिहास किती जिवंत आणि रंजक आहे. तर इतिहास समजून घेण्याच्या